नमस्कार, मी निरंजन. ईजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. अ, काल महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अत्यंत दुर्दैवी आणि अत्यंत खरं तर निंदनीय आणि सभागृहाच्या परंपरेला, सभागृहाच्या आजपर्यंतच्या प्रतिष्ठेला अजिबात शोभत नाही, अशी एक अतिशय अशोभनीय घटना काल घडल्या आणि त्याबद्दल बोलणं खूप जरुरी आहे, असं मला वाटायला लागलंय. कारण की संपूर्ण विधानसभेचा, ज्याला आपण कायदे मंडळ म्हणतो, ज्याला विधिमंडळ म्हणतो, त्याचा दर्जा हा किती हीन पातळीवरती गेलेला आहे, किती खालच्या पातळीवरती येऊन पोहोचलेला आहे, हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. आणि याच्याबद्दल कारण दुरुस्ती करणं हे शेवटी आपल्याच मतदारांच्या हातामध्ये आहे. अशा पद्धतीने अतिशय थर्ड क्लास लेव्हलला जाऊन विधानं करणारे आणि विश्वासार्हता संपवून घेणारे असे लोकप्रतिनिधी आपण पाठवायचे का? आपण राजकीय पक्षांना सुद्धा अशा लोकप्रतिनिधींसाठी समर्थन द्यायचं का? याचा खरोखर गांभीर्याने विचार करण्याची वेळ आलेली आहे. पहिली गोष्ट तर अशी झाली, की दिशा सॅलियन च्या मृत्यूसंदर्भामध्ये पुन्हा एकदा काल विधानसभेमध्ये गदारोळ झाला आणि खरं तर याच्याबद्दल एक याचिका हायकोर्टामध्ये दाखल झालेली आहे आणि हायकोर्टातल्या याचिकेचा इनफॅक्ट निकाल हा आता 17 तारखेला पुढच्या महिन्यात ड्यू असताना तरीसुद्धा हा आणखीन एक पिटिशन दाखल केली गेली आणि आधीच्याच पिटिशनला ही पिटिशन टॅग करा असं सांगितलं गेलं. म्हणजे खरं त्याला काही अर्थ नव्हता. आधीची पिटिशनची सुनावणी पूर्ण झालेली आहे. पार सी-बी-आयनी तपास करून झालाय, सी-आय-डीनी तपास करून झालाय. त्या सगळ्यांच्या तपासामध्ये अपघाताने मृत्यू झाला असा अहवाल आलेला आहे आणि आता ती न्यायालयामधली सुनावणी त्या अहवालांच्या आधारावरती होणार आहे. एस-आय-टीनी तपास केलेला आहे. त्या एस-आय-टीचा रिपोर्ट अजूनपर्यंत सभागृहासमोर मांडलेला नाही. पण हे सर्व चालू असताना केवळ मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या आधी ठाकरे कुटुंबियांना कसं बदनाम करता येईल मुंबईमध्ये, हे एकमेव भाजपचा अजेंडा आणि षडयंत्र आहे. त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला आठवत असेल सुशांत सिंग राजपूतवरून खूप काही त्यांनी केलं होतं. त्यानंतर दिशा सॅलियनवरून सगळा हा प्रकार सुरू केला. आता त्या सगळ्या प्रकारात रिया चक्रवर्तीचा नाहक बळी घेण्याचा प्रयत्न केला. आता हे सगळं खापर आदित्य ठाकरेंवरती फोडायचं आणि त्यानिमित्ताने आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, शिवसेना ही बदनाम करायची. असं सगळं ते षडयंत्र होतं. त्या विधानसभेच्या अधिवेशन चालू असताना सभागृहाच्या बाहेर पायऱ्यांवरती ज्या काही आमदारांनी आंदोलन केलं, त्याच्यामध्ये पूर्वीच्याच शिवसेनेच्या मनीषा कायंदे यांनी खूप जोरजोरात घोषणाबाजी केली आणि त्यांना म्हणजे आदित्य ठाकरेंना शिक्षा झाली पाहिजे आणि आदित्य ठाकरेंच्या बद्दलचा सगळं त्यांनी त्या घोषणाबाजी त्या ठिकाणी केली. आणि मग असं झालं, की आता या मनीषा कायंदे कोण आहेत? तर या मनीषा कायंदे शिवसेनेच्याच होत्या, उद्धव ठाकरेंच्याच पक्षाच्या होत्या. त्यांनी स्वतः 2022 साली हे ट्विट केलं होतं आणि या ट्विटमध्ये त्यांनी अशी अतिशय सुस्पष्टपणाने म्हटलेलं होतं, की "सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं." याची प्रचिती देशवासियांना आलेली आहे आणि दिशा सालियनचा मृत्यू हा अपघातानेच झाले असल्याचा सीबीआयने त्यांच्या अहवालात उघडपणाने म्हटलेला आहे. पण भाजप आणि राणे गँगने त्याचा बादरायण संबंध जोडून थैथयाट केला. आरोप करणाऱ्यांनी आता नाक घासून आदित्य ठाकरे यांची माफी मागावी. आता हा स्वतः मनीषा कायंदेंनी ट्विट केलेला असताना विसरून गेले असतील. कारण त्यावेळेला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना त्यांना खुश करायचं होतं. आता त्यांना एकनाथ शिंदे आणि बाकीच्या लोकांना खुश करायचं आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्यासाठी म्हणून आंदोलन आणि हा सगळा प्रकार केला. आता हे चालू असताना सायमल्टेनियसली म्हणजे हा किती गंभीर विषय आहे आपण खरंच लक्षात घ्यायला हवं, की हे सभागृहामध्ये आलं. आता म्हणजे आता हे सोशल मीडियावरती असल्यामुळे याची सर्वत्र चर्चा सुरू झाली. पहिली गोष्ट तर मनीषा कायंदे कोण आहेत याचं लोक तपास घ्यायला लागले आणि मग असं लक्षात आलं, की बी-जे-पीच्याच आय-टी सेलनी बी-जे-पीच्या आय-टी सेलमध्ये एकदम सेलिब्रिटी असलेले काही पदाधिकारी आहेत. त्यामध्ये एक वेदकुमार म्हणून आहेत आणि एक जयमोहन म्हणून आहेत. या वेदकुमार आणि जयमोहन यांनी या मनीषा कायंदेंबद्दल बरंच खोदकाम पूर्वीच्या काळामध्ये केलेलं होतं आणि त्याच्यावरून त्यांनी सोशल मीडियावरती त्यावेळेला ट्वीट्स केल्या होत्या, Facebookवरती पोस्ट केली होती. तर त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे खूपच इंटरेस्टिंग गोष्टी भाजपच्याच वेदप्रकाश गोयल नाही, वेदकुमार यांनी शोधून काढलेली होती. त्यात त्यांनी एक
पत्र दाखवलेलं होतं. आणि जे राहुल शेवाळे हे पूर्वीचे शिवसेनेमध्ये असलेले, नंतर एकनाथ शिंदे बरोबर असलेले राहुल शेवाळे या खासदारांनी, जे धारावीमधून त्यावेळेला निवडून आले होते, त्या राहुल शेवाळेंनी देवेंद्र फडणवीस यांना, जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते, त्यांना एक पत्र दिलं होतं आणि त्या पत्रामध्ये मनीषा कायंदेंच्या विरोधामध्ये एसआयटी लावा अशी मागणी केली होती. आणि एसआयटी लावण्यामध्ये त्या पत्रामध्ये त्यांनी बरंच काय काय म्हटलं होतं. आणि मग मनीषा कायंदे घाबरून गेल्या हे पत्र दिल्यानंतर. आणि घाबरून गेल्यानंतर त्या बीजेपीच्या सहकारी पक्षात म्हणजे एकनाथ शिंदेच्या बरोबर त्या सामील झाल्या. त्यात त्यांनी बरंच काय काय म्हटलं. त्यात तुषार शेवाळेंनी असं म्हटलं की 2007 मध्ये यांनी एका ज्येष्ठ नेत्याबरोबर गुपचूप लग्न केलं आणि नंतर 3 वर्षांनी त्याच नेत्याच्या विरोधात 2011 साली लैंगिक शोषणाची तक्रार त्यांनी दाखल केली. नंतर आणखीन त्या एका ज्येष्ठ नेत्याकडून त्यांनी प्रचंड पैसे घेतले. त्यातून वडिलांचा दवाखाना बांधला, फर्निचर बनवलं वगैरे वगैरे वगैरे. आणि नंतर एका राव नावाच्या गुंडाकडून त्याला धमक्या दिल्या. हे सगळं त्या पत्रात लिहिलंय राहुल शेवाळे यांच्या. ते पत्रातले वाक्य मी कोट करतोय. त्याच्यानंतर त्याच्याकडून त्यांनी धमक्या दिल्या त्याच ज्येष्ठ नेत्याला. त्यांच्या घरामध्ये रात्रभर दारू पिऊन प्रचंड धिंगाणा घातला, ब्लॅकमेलिंग केलं. हे सगळे अतिशय म्हणजे आता हे एकनाथ शिंदे काय म्हणतात, हिंदुत्व हिंदुत्व संस्कार वगैरे. तर हे सगळे त्यांचे संस्कारी पराक्रम हे भारतीय जनता पक्षाच्या IT सेलचे पदाधिकारी, सेलिब्रिटी पदाधिकारी असलेल्या वेदकुमार यांनी हे लोकांच्या समोर हे सगळं आणलेलं होतं. आता या मनीषा कायंदे या घोषणाबाजी करायला लागल्या आदित्य ठाकरेंच्या विरोधात, म्हणून हे सांगितलं. त्यानंतर हा सगळा प्रकार ज्या वेळेला अनिल परब या शिवसेनेच्या नेत्यांनी विधानसभेमध्ये बोलले त्यांच्या भाषणात, मनीषा कायंदेंची ट्विट त्यांनी दाखवली सभागृहात आणि वाचून दाखवली की मनीषा कायंदेंनी त्यावेळेला 2022 साली काय ट्विट केलं होतं बा, हे ज्यावेळेला दाखवलं. त्यावेळेला पूर्वीच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्ष राहिलेल्या आणि आता चित्रा वाघ, ज्या अतिशय विचित्र वागायला लागलेल्या आहेत भारतीय जनता पक्षामध्ये गेल्यानंतर. म्हणजे बरेच जण सोशल मीडियावरती असंही लिहायला लागले की चित्रा वाघ या आता विचित्र वाघ असं त्यांचं नवीन नाव झालेलं आहे. आणि त्यांनी भयंकर भाषण केलं. म्हणजे अनिल परब यांच्याबद्दल बोलताना त्या असं म्हटल्या की तुझ्यासारखे 56 जण मी माझ्या पायाला बांधून फिरते. मग बऱ्याच त्याच्यावरती रिॲक्शन्स यायला लागल्या आणि त्यातल्या सगळ्या रिॲक्शन्स मला मान्य आहेत असंही नाही. काही जणांनी असं लिहिलं की लोक तर 56 पेक्षा जास्त आकडा सांगतात, फक्त 56 नाही म्हणत. पण चित्रा वाघ या असं म्हटल्या की मी 56 जण माझ्या पायाला बांधून फिरते. ही भाषा आहे का? याच महिलांची प्रतिष्ठा, महिलांची आबरू, महिलांचं सगळं काय काय सन्मान वगैरे याच्याबद्दल बोलत असतात आणि महिला अशी भाषा वापरते सभागृहामध्ये की तुझ्यासारखे 56 मी पायाला बांधून फिरते. हा काय प्रकार आहे? आणि हा या सभागृहाचा स्तर आहे का? हा दर्जा आहे का? या पुढच्या विधानसभेमधल्या चर्चा या स्तरावरच्या होणार आहेत का? भाजपच्या आमदारांकडून कोणीही रोखत नाही, त्यांना थांबवत नाही. इतक्या पद्धतीची घाणेरडी भाषा या संस्कारी भाजपच्या आमदारांकडून वापरली जाते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जो फार साधन सुचिता म्हणायचा, भारतीय जनता पक्ष सुरुवातीच्या काळामध्ये फार साधन सुचिता म्हणायचा. ही काय सुचिता आहे? ही शुचिता आहे? म्हणजे अहो, घरामध्ये कसं बोलावं, अनौपचारिक चर्चांमध्ये कसं बोलावं, रस्त्यावरती मवाल्यासारखं कसं बोलावं आणि सभागृहात कसं बोलावं, यात फरक असतो. आता तो समजावून सांगायचं का या विचित्र वागांना? काय म्हणजे कुठल्या स्तरावर गेलं? कोणतं सभागृह आहे? या सभागृहाचा खूप मोठा दर्जा राहिलेला आहे. आणि नुसतं महिला पदाधिकाऱ्यांच्या बाबतीत, महिला आमदारांच्या बाबतीत बोलायचं असेल तर शकुंतलाताई परांजपे ज्यांनी कुटुंब नियोजनाचा आग्रह धरला, कुटुंब नियोजनाच्या मार्फत महिलांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला, नाहीतर महिलांचं नुसतं शोषण होत होतं. शकुंतलाताई परांजपे सारखे आमदार राहिलेले आहेत, अहिल्याबाई रांगणेकर राहिलेले आहेत, प्रमिला दंडवते राहिलेले आहेत, मृणाल गोरे राहिलेले आहेत,
ज्या सामान्य माणसाच्या अडचणीसाठी, नागरिकासाठी सगळं सभागृह डोक्यावर घ्यायच्या, पण कधीही भाषेची सभ्यता आणि प्रतिष्ठा ही कधीही त्यांनी सोडली नाही, या सगळ्या जणांनी. त्यानंतर म्हणजे या झाल्या दुसऱ्या पक्षांच्या, समजा काँग्रेस पक्षाच्या प्रतिभाताई पाटील होत्या. शरद पवारांनी पुलोदचं सरकार ज्या वेळेला जनसंघाच्या बरोबर स्थापन केलं, त्यावेळेला विरोधी पक्षनेत्या होत्या प्रतिभा पाटील. नंतर त्या म्हणजे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष झाल्या, त्या भारताच्या राष्ट्रपती झाल्या प्रतिभाताई पाटील. पण सभ्यता, डिग्निटी, ग्रेस ज्याला म्हणतात, पॉइज, या शब्दांचे अर्थही माहीत नसतील चित्रा वाघांना आणि भाजपमधल्या सगळ्याच महिलांना. इतक्या सभ्यतेने, इतक्या प्रतिष्ठितपणाने, इतक्या ग्रेसफुली यांचा सभागृहामधला सार्वजनिक आणि व्यक्तिगत वावर हा राहिलेला आहे. कधीही कुठल्याही प्रकारचं बालंड, कुठल्याही प्रकारचं स्कॅन्डल, चर्चा या महिलांच्या बाबत झाली नाही. प्रभाताई राव वर्ध्याहून, अत्यंत प्रतिष्ठित. समोरून एखादा माणूस आला तर त्याची सन्मानाने, आदराने नमस्कार, मान झुकवून नमस्कार केला पाहिजे, इतक्या प्रतिष्ठेने वागलेल्या या महिला आहेत. रजनीताई, ॲडव्होकेट रजनीताई सातव हिंगोलीहून, इतक्या प्रतिष्ठित महिला या सभागृहाच्या आमदार राहिलेल्या, ज्यांनी सभागृहातल्या चर्चांना एका उच्च दर्जावरती नेलेलं होतं. आणि तिथं या चित्रा वाघ अशी भाषा वापरतात की तुझ्यासारखे 56 पायाला बांधून फिरते. हा खरोखर आपण विचार करण्याची वेळ आहे की या हीन पातळीवरती, ज्या हीन पातळीवरती गेल्या 10 वर्षापासून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून ज्या खालच्या दर्जाला सभागृहाचं कामकाज गेलेलं आहे, जितक्या अत्यंत ओछा ज्याला म्हटलं जातं, थिल्लर आणि मवाली पद्धतीची भाषा सभागृहात वापरली जाते. आरडाओरड काय करत असतो तो नितेश राणे एकमेकांवरती. काय भाषा आहे, काय संस्कृती आहे. आणि तुम्ही हिंदुत्वाचं नाव घेता, लाजा वाटायला पाहिजेत तुम्हाला हिंदुत्वाचं नाव घेताना. नका हिंदू धर्माला बदनाम करू. चित्रा वाघ, हिंदू धर्माला नका बदनाम करू. ज्या संजय राठोडच्या नावाने तुम्ही आकाश पाताळ एक केलं होतं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना, तो आता तुमच्याच देवेंद्र फडणवीसच्या मंत्रिमंडळात होता आणि आहे. आता काय करणार त्याच्याबद्दलचं. आणि अशा अनेक गोष्टी आहेत, त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी आहेत. त्या सगळ्या बोलायच्या का नाही बोलायच्या? झाकली मूठ 1.25 लाखाची राहू द्या. आम्ही मुंबईमध्ये 20-20 वर्ष पत्रकारिता केली आहे, इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम केलं आहे, अत्यंत ताठमानेनं आणि प्रामाणिकपणाने केलेलं आहे. ही मूठ खोलली ना तर झाकली मूठ 1.25 लाखाची आहे, उघडली तर ती 5 पैशाची नाही आहे, हे लक्षात येईल तुमच्या लोकांच्याही. त्यामुळे कृपा करून या पुरोगामी महाराष्ट्राचा सभागृहाचा जो दर्जा अत्यंत उच्च दर्जाचा राहिलेला आहे, यशवंतराव चव्हाणांचं नाव घेतो आम्ही, या महाराष्ट्राचा मंगल कलश आणणारे, हे म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं, अत्यंत सुसंस्कृत प्रचार करणारे, म्हणजे त्या यशवंतराव चव्हाणांच्या सभागृहामध्ये आज देवेंद्र फडणवीस सारखा गलिच्छ पातळीवर जाऊन बोलणारा हा मुख्यमंत्री झालेला आहे. आणि ज्या सभागृहामध्ये अहिल्याताई रांगणेकर असतील, शकुंतला परांजपे असतील, प्रमिला दंडवते असतील, मृणाल गोरे असतील, विद्या चव्हाण असतील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या, यांनी एका दर्जावरती सभागृहाचं कामकाज नेलेलं होतं. तिथे इतक्या खालच्या पातळीवरती या पुरोगामी महाराष्ट्राच्या सभागृहाला आणू नका. हे बाहेर जे काय तुमचं चाललेलं आहे, तुम्ही जगाकडे बघा. ती आकाशामध्ये असलेली, अवकाशामध्ये असलेली सुनीता विल्यम्स विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने अमेरिकेने पुन्हा पृथ्वीवर आणली 9 महिन्यानंतर. वरून खाली आणली. तुम्ही खालून वरती औरंगजेबाच्या कबरीतून काढू पाहताय. नका या महाराष्ट्राला, या देशाला इतक्या गलिच्छ पातळीवरती नेऊ नका. तुम्हाला काय वाटतंय, सभागृहाचा दर्जा, या महाराष्ट्राच्या विधिमंडळाचा दर्जा इतक्या हीन पातळीवर जावा का? तुमचं काय मत आहे हे नक्की आवर्जून सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त लोकांना हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा आणि जास्तीत जास्त जणांनी हा व्हिडिओ लाईक करा. हीच आत्ता विनंती.
आजच्या भागामध्ये इतकंच. धन्यवाद.